मित्रांनो, मी तुमचा एक्सप्लोरित बारसकर. आज मी एक्सप्लोर करत करत कुठपर्यंत आलोय तुम्हाला मी काय सांगू. आधी लहानपणी मी त्या गणेश चतुर्थीसाठी एवढा एक्साइटेड असायचो की मला बाप्पा दिसायचेच नाही, कारण की बाप्पांची उंची म्हणजे बोलल्यावर 22 फूट 23 फूट, म्हणजे एवढे उंच बाप्पा मी बघणार तरी कसं. तो क्षण मी बघण्यासाठी मी माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसूनच बघायचो, नाहीतर मला वाकून बघावं लागायचं. अरे बाबा, बाप्पा दिसतायत का, कुठे आहे, काय नक्की नेमकं चाललंय का. तर ती जर्नी आणि आत्ताची जर्नी मध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. कारण की मी जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आलो, मला वाटलंच नव्हतं मी बाप्पाचे कॉन्टेंट क्रिएशन करता करता मी बाप्पाची एवढा जवळ पोहोचीन. मला खरंच या गोष्टीचं म्हणजे कल्पना सुद्धा नव्हती. आज मला जायचं होतं नेमकं म्हणजे मी जाणारच आहे रत्नागिरीला सकाळी, बट माझं इथे येण्याचा प्लॅनच नव्हता. बाप्पानी मनात काय ठरवलं त्यांनी मला स्वतः इथे बोलून घेतलं. म्हणजे मी निघालो परेळला नव्हतं, पार्ल्याला होतो. पार्ल्यावरनं मी आलो अंधेरीला, थोडा वेळ थांबलो, तिथून आलो मी डायरेक्ट बोरवलीला. बोरवलीला नेमकं कुठे, म्हणजे आपल्या सिद्धिविनायक आर्ट्सला. सिद्धिविनायकला आलो तर काय बघतो तरी काय, बाप्पा आपला घडतोय. सर्वात पहिला बाप्पा आपला घडतोय म्हणजे 2026चा, ते पण एवढं सुंदर रूपात. मी तर खूप मन भरून पाहिलंय, तुम्हाला देखील दाखवणार आहे. पर काय मूर्ती घडवली आहे, काय चित्रकला केली आहे, त्याच्यावरती जे बारीकीने डिटेल्स दिलेत ते जर तुम्ही बघाल तर तुम्हाला पण राहणार नाही. तुम्ही पण लग्गी अलीकडे बघायला की नेमका आपला बाप्पा घडला तर कसा घडला. आणि ह्या सगळ्या प्रसंगीमध्ये मला तुम्हाला दोन गोष्ट तरी सांगायची आहेत. म्हणजे दोन सुप्रसिद्ध मूर्तिकार ज्यांनी ही मूर्ती घडवली आहे, त्यांचं नाव आहे आपलं किरण दादा आणि निखिल दादा. यांनी एवढं सुंदर काम केलं या मूर्तीवर की तुम्ही बघाल तर बघतच राहाल. खरं एवढं सुंदर मूर्तीचं काम केलेलं आहे. आणि आज माझ्या सोबत मी बाप्पाच्या खुशीत आहे असं मला वाटतंय, कारण की एवढं जवळ आहे माझ्या बाप्पा. तर या तुम्हाला मी दाखवतो बाप्पा नेमका दिसतो तरी कसा. तो असा. थांब काढू नको, बोल आता, इथूनच बोल. तर सांग, तुला हा कसा वाटला एवढ्या चेहऱ्याच्या जवळ आहेस? जो हा इथून बोल आता, अँगल चेंज झालं, बोल आता. तर मी आज बाप्पाच्या चेहऱ्याच्या जवळ आहे. म्हणजे एखादा मित्र, एखादा वडील, एखादा भाऊ आपले जवळ किती असतात, तेवढ्याच जवळ मी आज बाप्पाच्या आहे. हे सगळं घडवणारा कोण, म्हणजे हेच आपले बाप्पा, सगळ्यांचे लाडके, सगळ्यांचं प्रेम आहे बाप्पावर. जो तो बघतो दर सोमवारी कुठे ना कुठे परेड वर्कशॉपला किंवा कुठे म्हणजे कार्यशाळेत जातो बाप्पांना बघायला. पण कोणी विचार केलेलं होतं का सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये येऊन असं बाप्पा रूपात भेटणार आहे 2026ला. काय तुम्ही हे बघा काय घडलंय आणि कशा प्रकारे घडलंय. काय बाप्पा काय सांगू. तुमचे चाहते तर तुम्हाला तिथून बघतायत आणि तुमच्यामुळे मी त्यांना दाखवतोय तुम्ही आज कुठे आहात आणि मी कुठे आहे. काय बाप्पा, तुम्ही बोलवलं नसतं तर हा क्षण पण माझा भेटला नसता. खूप भारी वाटतंय तुम्हाला असं जवळून बघून, आणि ही तुमची इच्छा म्हणून मी आज इकडे तुमच्या बाजूला. जणू काय असं वाटतं मिठीच मारू तुम्हाला इथून जाऊच देऊ नको. पण काय करणार, दरवर्षीप्रमाणे तुम्हाला जावंच लागतं आणि यावंच लागतं, तरच आपलं गणेश चतुर्थी दिसतो एकदम भारी. सुरतला तर धमाल होणार आहे, पण मुंबईचा प्रवास बघायला तुम्ही नक्की या, तर तुम्हाला काय असली धमाल काय असते. हो की नाही बाप्पा, बरोबर बोलताय ना. ज्या प्रकारे तुम्ही हसतायत, बाप्पाचा जो गोंडस चेहरा दिसतोय, तसंच तुमच्या चेहऱ्यावरती, म्हणजे तुम्ही उदास असाल, सॅड असाल, तुमची कुठलीही फिलिंग असेल, अचानक मध्ये तुमच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येईल जेव्हा तुम्ही साक्षात बाप्पाला जवळून बघाल. तर हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला यावं लागेल बोरवलीला, म्हणजेच आपल्या सिद्धिविनायक आर्ट्सला. तरच तुम्हाला हे सगळं दिसेल आणि अनुभवाल की नक्की बाप्पा आपला दिसतो तरी कसा.